तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपमा खिचडी भात। खूपच टेस्टी बनते। तुम्ही ब्रेकफास्टसाठी ट्राय करा किंवा लंचसाठी ट्राय करा किंवा हलकं तुम्हाला डिनर करायचं असेल तर त्याच्यासाठी ट्राय करा। आवडली तर नक्कीच कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। सगळ्यात आधी इथे मी पॅन तापत ठेवलाय, त्याच्यात टाकलाय रवा। आधी रवा भाजून घेणार आहे हलका, जसं आपण उपमासाठी भाजून घेतो तसंच हलका भाजून घेणार आहे। तर हे हलका रवा भाजून घेतला असा। याच्यात आपण टाकणार आहोत भाज्या। इथे घेतले 2 बारीक चिरलेले टोमॅटो मीडियम साइजचे, बटाटा घेतलाय, कांदा घेतलाय, राई कढीपत्ता घेतलाय। इथे घेतलाय बीन्स, गाजर बारीक चिरून, कांदा घेतलाय 2 मीडियम साइजचे कापून। इथे घेतलेत वांगी, एका वांगीत 4 पीस करून घेतलेत। कोथिंबीर घेतली आहे। तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडतात तुम्ही ते सगळे व्हेजिटेबल्स टाकू शकता। आता इथे सगळ्यात आधी टाकले तेल पॅन मध्ये। इथे गरम मसाले सुद्धा टाकू शकता। मी फोडणीला टाकले राई, कढीपत्ता, कांदा। कांदा हलका फिरवून घ्या। आता टाका त्याच्यात टोमॅटो, वांगी, बटाटे, गाजर, बीन्स, मटर फिरवून घ्या सगळं। मी इथे तेजपत्ता सुद्धा टाकलाय फोडणीला, जो स्किप झालाय माझ्याकडून। हळद टाकली आहे, मिरची टाकली आहे, मीठ टाकले चवीनुसार, अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे। आता याच्यात ऍड केलंय पाणी 1 ते 1.5 ग्लास पर्यंत। वरतून टाकली आहे थोडीशी कोथिंबीर। बटाटा थोडा पाण्यात शिजल्यावर याच्यात टाकलाय रवा। रवा छान असा पाण्यात मिक्स करून घेणार आहे। वरतून टाकली आहे जास्त कोथिंबीर आणि गरम गरम सर्व केलं। सर्व करताना ठेवलंय बाजूला गाजर, पापड, दही आणि कांदा। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल। आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली।